राज्यातील कोट्यवधी शिधापत्रिका धारकांसाठी नव वर्षाची सुरुवातच एका मोठ्या बदलाने झाली आहे. 1 जानेवारी पासूनच स्वस्त धान्य दुकानांमध्ये म्हणजेच रेशन दुकानांमध्ये दिल्या जाणाऱ्या धान्य वितरण पद्धतीत शासनाने महत्त्वाचे बदल अखेरी लागू केलेले आहेत. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. या बदलांमुळे गहू आणि तांदूळ यांच्या प्रमाणात फेरबदल, तसेच अंत्योदय अन्न योजना AAY अंतर्गत साखर वितरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर या ठिकाणी होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहे रेशन वाटपात नेमके कोणते बदल झाले आहेत, कोणत्या कार्ड धारकांना किती धान्य मिळणार आहे, तसेच अंत्योदय कार्ड धारकांना साखर किती मिळणार, या बदलामागचे कारण नेमके काय आणि सर्वसामान्य जनतेवर याचा काय मोठा परिणाम होणार आहे. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या रेशन वाटपात बदल नेमका का करण्यात आलेला आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने गेल्या काही महिन्यांपासून रेशन वितरणाबाबत अभ्यास सुरू केला होता. या अभ्यासात काही महत्त्वाच्या बाबी देखील समोर आल्या आहेत, त्या पाहून घ्या. शहरी भागात गव्हाचा वापर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढला आहे. तांदळाच्या तुलनेत गहू जास्त मागणीचा या ठिकाणी ठरत आहे. गव्हाचा साठा उपलब्ध असून तांदळाच्या साठ्यावर ताण आहे आणि आहार पद्धतीत बदल होत आहे. पोळी, भाकरी, ब्रेड आणि चपाती या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने धान्य वितरणात समतोल राखण्यासाठी आणि साठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी हे बदल या ठिकाणी लागू केले आहेत. आता नवीन वर्षापासूनच नेमके कोणते बदल लागू झाले आहेत ते पाहून घ्या. गव्हाचे प्रमाण या ठिकाणी वाढवले, तांदळाच्या कोट्यात या ठिकाणी कपात केली आणि अंत्योदय कार्ड धारकांसाठी साखर वितरण पुन्हा सुरू केले. तसेच PHH कार्ड धारकांसाठी गहू तांदूळ प्रमाण देखील यांचे त्या ठिकाणी बदललेले आहे. आता पाहून घ्या अंत्योदय अन्न योजना AAY नवे धान्य वाटप. अंत्योदय अन्न योजना ही अत्यंत गरीब, निराधार, वृद्ध, विधवा, अपंग अशा कुटुंबांसाठीची ही योजना आहे. आधी मिळणारे धान्य पाहून घ्या. तांदूळ 15 किलो, गहू 20 किलो आणि साखर या ठिकाणी बंद होती. तर नव्या नियमानुसार पाहून घ्या गहू वाढवण्यात येणार आहे, तांदूळ कमी करण्यात येणार आणि साखर जी होती ती पुन्हा सुरू या ठिकाणी बराच काळानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. साखर वितरण पुन्हा सुरू होणे हा अंत्योदय कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा आहे. अनेक वर्षांपासून साखर बंद असल्यामुळे गरीब कुटुंबांना बाजारातून महाग दराने साखर खरेदी करावी लागत होती. त्या दृष्टीने हा निर्णय या ठिकाणी महत्वाचा ठरत आहे. आता जाणून घ्या साखर वितरण नेमके किती मिळणार. तर शासनाच्या निर्णयानुसार अंत्योदय कार्ड धारकांना दरमहा ठराविक प्रमाणात साखर दिले जाणार आहे. साखर जी आहे ती अनुदानित दरात उपलब्ध तुम्हाला होणार आहे. लवकरच दर व प्रमाणाबाबत स्वतंत्र आदेश जारी होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आता पाहून घ्या प्राधान्य गट PHH रेशन कार्ड काय बदल. तर राज्यातील बहुसंख्य नागरिक PHH प्रायोरिटी हाऊस होल्ड या गटात येतात. आधी मिळणारे धान्य प्रति व्यक्ती गहू 2 किलो आणि तांदूळ 3 किलो असे होते. तर आता मिळणारे धान्य आहे ते गहू 3 किलो आणि तांदळाचे प्रमाण जे आहे ते 2 किलो, म्हणजेच गहू 1 किलोने या ठिकाणी वाढला आणि तांदूळ 1 किलोने या ठिकाणी कमी झालेले आहे. आता तांदूळ कमी तर प्रतिक्रिया संमिश्र का. या बदलांवर नागरिकांच्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या या ठिकाणी आहेत, त्या पाहून घ्या. समाधान व्यक्त करणारे शहरी भागातील नागरिक, पोळी चपाती खाणारे कुटुंब आणि गव्हाचा वापर जास्त असलेले कुटुंब या ठिकाणी समाधान व्यक्त करणारे आहेत. तर नाराजी व्यक्त करणारे जाणून घ्या ग्रामीण भागातील कुटुंब, तांदूळ मुख्य अन्न असलेले नागरिक आणि भात शेतीवर अवलंबून असलेले भाग या ठिकाणी नाराज आहेत. ग्रामीण भागात अजूनही भात हा मुख्य अन्न घटक असल्यामुळे तांदळाचा कोटा कमी झाल्याचा परिणाम अधिक जाणवणार आहे. आता पाहून घ्या शासनाचा खुलासा. बदल आवश्यक नेमका का. तर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे होते. लोकांच्या बदलत्या आहार सवयी लक्षात घेणे या ठिकाणी आवश्यक होते. गहू उपलब्ध असून त्याचा वापर वाढवणे या ठिकाणी गरजेचे होते. तसेच धान्य वाया जाण्याचे प्रमाण या ठिकाणी कमी करायचे होते. आता जाणून घ्या सर्वसामान्य नागरिकांनी काय लक्षात ठेवायचे. तर रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात बदल झाला आहे.
तांदूळ कमी आणि गहू तुम्हाला या ठिकाणी जास्त मिळणार. म्हणजेच तांदूळ या ठिकाणी तुम्हाला कमी आणि गहू तुम्हाला या ठिकाणी जास्त मिळणार. हे तुम्ही लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. अंत्योदय कार्ड धारकांनी साखरेबाबत या ठिकाणी चौकशी करावी. ज्या ठिकाणी तुम्ही रेशन दुकानातून रेशन घेता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्या साखरेबाबत त्यांना चौकशी करायची आहे. कोणतीही अडचण असल्यास पुरवठा कार्यालयात तुम्ही तक्रार करू शकता. जर तुम्हाला त्यांनी साखर देण्यास नकार दिला तर तुम्ही पुरवठा कार्यालयात जाऊन तक्रार करू शकता. हा तुमचा त्या ठिकाणी अधिकार आहे. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेतच जाता जाता पाहून घेऊया. रेशन वाटपात करण्यात आलेले हे बदल दीर्घकालीन धोरणाचा भाग आहेत. काहींना ते फायदेशीर वाटतील तर काहींना अडचणीचे. मात्र शासनाचा उद्देश धान्य वितरण अधिक परिणामकारक, संतुलित आणि गरजेनुसार करणे हे आहे. तर आगामी काळात नागरिकांच्या प्रतिक्रिया, मागणी आणि उपलब्ध साठा पाहून या निर्णयात पुन्हा बदल होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता देखील येत नाही. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.